गोट्यातून महत्त्वाची अपडेट। विधानसभेतील दारुण पराभवानंतर महाविकास आघाडीमध्ये ठिणग्या पडल्याचं पाहायला मिळत आहे। जागा वाटपात वेळ घालवणं षडयंत्र होतं का? विधानसभेच्या जागा वाटपावरून विजय वडेट्टीवार यांनी हा हल्लाबोल केला। जागा वाटपात 20 दिवस घालवले असंही त्यांनी म्हटलं। अनेक नेते बैठकांना उशिरा यायचे असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। विधानसभेतील दारुण पराभवानंतर विजय वडेट्टीवार यांचं हे वक्तव्य। खरं म्हणजे कदाचित प्लॅनिंग आहे का? इतका वाढवलेला, इतके जो वेळ वाया घालवला। बैठकीची वेळ 11 वाजता, यायचं 2 वाजता। अनेक नेते उशिरा येत होते। एका जागेवरून वारंवार त्याच गोष्टी होत गेल्या। कदाचित महाराष्ट्रामध्ये ही जर महाविकास आघाडीची जागेचा घोड 2 दिवसात संपला असता तर आम्हाला, कारण 20 दिवस या जागा वाटपामध्ये आमचे पूर्ण गेले, तर आम्हाला त्याचा नक्की फायदा झाला असता। परंतु यामध्ये वेळ घालवण्यामध्ये कुठं काही षडयंत्र प्लॅनिंग होतं का अशी शंका घेण्यास हरकत नाही। काँग्रेस पार्टीचं सारं नियोजन चुकलं आणि ते चुकत आले। ऍक्सिडेंट झाला होता आमचा, लोकसभेला आमचा ऍक्सिडेंट झाला, आमचा अपघात झाला होता। आम्ही त्या अपघातातून सावरलो। काँग्रेस पार्टी ही ऍक्सिडेंटनी लोकसभेत निवडून आली आणि खोट्यापणामुळे निवडून आली, जनतेला खोटं बोलून निवडून आली। पण विधानसभेत मात्र आम्ही योग्य पद्धतीचं नियोजन केलं। वडेट्टीवार खरे बोलले आहेत, त्यांचे मी आभार मानतो खरे बोलल्याबद्दल। आता मशीनवरनं ते याच्यावर गेले, ते परवा मशीनवर होते की मशीन खराब झाली, आता आले ते की आमचं नियोजन चुकलं, याचं त्यांचं अभिनंदन करायचं आहे की ते खऱ्या याच्यावर आले। मी आधीच सांगितलं तुम्हाला की या ठिकाणी विजूभाऊ हे स्वतः त्या समितीचे सदस्य होते आणि आमच्या पक्षाचे 3 लोक दररोज त्या ठिकाणी जायचे, चर्चा करायचे। त्यांनी तिथं काय चर्चा केली, कुणी काय केलं याची माहिती तर मला नाही आहे, पण त्यांना आहे आणि ते जर मांडणी करत असतील तर होऊ शकते की त्यात तथ्य असेल। निश्चितपणे त्यावर विचार करावा पक्षांनी, पण पक्षाने आत्मचिंतन करून पुढील कार्यक्रम आखण्याची नितांत आवश्यकता। 20 दिवस जागा वाटपाचा घोळ ठेवला होता आणि 2 दिवसात आम्ही हा विषय मिटवला। याला जोडूनच असंही ते म्हणाले की बैठकीत वेळ वाया घातला होता। 11 वाजेची बैठक असायची तर 2-2 वाजायचे आणि या सगळ्यांचा फटका आम्हाला निवडणुकीत बसला। मला वाटतं हा प्रश्न त्यांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्षाला विचारला असता तर किंवा सांगितलं असतं तर बरं झालं असतं। उबाटा गटाचं महत्त्व आता संपलेलं आहे। त्यांना त्यांच्याबरोबर काम करण्याची इच्छा नाहीये आणि त्यांना उबाटाला बरोबर घेतल्यामुळे त्यांच्या मताचं विभाजन झालंय। मतं जी काही पडायला पाहिजे होती ती मतं त्यांच्यापासून दूर चालली, म्हणून काँग्रेस असेल राष्ट्रवादी त्यांना बरोबर घेणारच नाही हे ठामपणे त्यांचं मत झाले असल्यामुळं उबाटाचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत, म्हणून त्यांनी एक अकेला चलोरची भूमिका घेतली असावी। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्यासोबत आहेत। जितेंद्र, विधानसभेच्या जागा वाटपावरून विजय वडेट्टीवार यांनी हा हल्लाबोल केला, याचे नेमके राजकीय पडसाद काय उमटतायत? महाविकास आघाडीकडून काय नेमक्या प्रतिक्रिया समोर येत आहेत? नक्कीच गौरी, कारण विजय वडेट्टीवार यांनी 3 महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेले होते। एक तर हे की जास्त वेळ लावलेला आहे, 2 दिवसात जर झालं असतं तर अनेक दिवस आम्हाला, किमान 18 दिवस आम्हाला प्रचारासाठी भेटलेले असते। दुसरा मुद्दा हा की बैठकीची वेळ ठरवणे, नेते उशिरा बैठकीसाठी येत होते, चर्चा रखडत गेली। आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे यामागे कुठलं षडयंत्र आहे का? विजय वडेट्टीवार यांनी हे मुद्दे उपस्थित केलेले होते, कारण विधानसभा निवडणुकीमध्ये जे महाविकास आघाडी म्हणून जे मोठं अपयश सामोरं मिळालेलं आहे त्या दृष्टीवर हे महत्त्वाचं होतं। मात्र आता त्यावर जे आहे ते विविध प्रतिक्रिया येऊन राहिलेल्या आहेत। महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष असतील, मग ज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी आहे, त्यांच्याकडनं आता प्रतिक्रिया येऊन राहिलेल्या आहेत की हे नेमकं असं का बरं झालेलं असेल। कारण जसं बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे की अगोदर ईव्हीएमवर आणि एकूणच निवडणूक यंत्रणेवर आरोप करण्यात येत होते, त्यानंतर आता जी महाविकास आघाडीची जी समिती होती त्यामध्ये कुठेतरी गडबड झाली, ती योग्य प्रकारे झाली नाही, जागा वाटप योग्य प्रकारे झालं नाही, ज्यासाठी निश्चितच वेळ जास्त घेतला गेला आणि अनेक जागांवर जे आहे तो शेवटपर्यंत तिढा सुटलेला नव्हता। त्यामुळे महाविकास आघाडीतील जे अनेक जागांवर आहे त्यांना पराभवाला सामोरे जावं लागलेलं आहे। आता यानंतर 3ही पक्षाकडून जे आहेत ते विविध प्रतिक्रिया येऊन राहिलेल्या आहेत। मात्र हा मुद्दा नक्कीच महत्त्वाचा आहे आणि यावर आता महाविकास आघाडी म्हणून 3ही पक्षांनी आणि काँग्रेस असेल, राजकीय पडसाद काय उमटतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद।